Hello students, today we'll start a new chapter of chemistry, that is basic principles of organic chemistry. बाळांनो आज आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्री स्टार्ट करणार आहे. ठीक आहे ना? ओके, हेडिंग द्या ऑर्गॅनिक केमिस्ट्री. ऑर्गॅनिक केमिस्ट्री. ठीक आहे. ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये बाळांनो ओके, हा जो वर्ड डिराइव्ह केलेला आहे ऑर्गॅनिक वर्ड, ठीक आहे, कशापासून डिराइव्ह केलेले तर ऑर्गॅनिझम पासून. ऑर्गॅनिझम पासून ऑर्गॅनिक केमिस्ट्री. ऑर्गॅनिक लक्षात येते. ओके, अगोदर काय असं एक कन्सिडरेशन होतं बाळांनो की येस ऑर्गॅनिझम पासून जे काही कंपाऊंड्स मिळतात ओके, त्याच कंपाऊंड्सला ऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणायचं. म्हणजेच काय, जे काय कार्बन कंपाऊंड्स मिळतात ना ते फक्त कन्सिडर केलेलं होतं की ऑर्गॅनिझम पासूनच मिळतात. म्हणजेच काय, ॲनिमल्स आणि प्लांट्स पासून मिळतात. पण असं नाहीये. ठीक आहे. ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आज लॅबोरेटरीमध्ये सुद्धा सिंथेसाइज केले जातात. ठीक आहे ना? ओके, हा इंट्रोडक्टरी पार्ट आहे. आता मेन्शन नाही आहे तुमच्या सिलेबसला हा पार्ट. ठीक आहे. येस, ऑर्गॅनिक हा वर्ड कशापासून ऑर्गॅनिझम पासून आलेला आहे. लक्षात राहील हे. ठीक आहे. आता मॉडर्न डेफिनेशन काय आहे बघा ऑर्गॅनिक केमिस्ट्रीची. येस, द स्टडी ऑफ हायड्रोकार्बन्स the study of hydrocarbons and their derivatives the study of hydrocarbons and their derivatives is called organic chemistry. Yes, बघा मग the study of hydrocarbons and their derivatives is called organic chemistry. ठीक आहे. येस, हायड्रोकार्बन्स कशाला म्हणायचं हे तुम्ही स्टडी केले 10th ला. ठीक आहे ना? हायड्रोकार्बन्स आणि पुढे काय म्हणले देअर डेरिव्हेटिव्स. ठीक आहे बाळांनो, हायड्रोकार्बन्स कशाला म्हणायचं. हायड्रोकार्बन्स compounds containing carbon and hydrogen. Compounds containing carbon and hydrogen are called hydrocarbons. Compounds containing carbon and hydrogen are called hydrocarbons. For example, suppose CH4. What is this? Methane. Methane is the hydrocarbon. बरोबर ना? Okay. Next, suppose C2H6. What is this? Ethane. ठीक आहे. Yes. C2H4. This is ethene किंवा इथिलीन म्हणू शकताय. ठीक आहे. SC2H2. This is acetylene. ठीक है. SC6H6. This is benzene. These are the hydrocarbons which contains only carbon and hydrogens. ठीक आहे. हायड्रोकार्बनला परत क्लासिफाय केलेलं आहे बाळांनो. ओके, त्याच्यामध्ये सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स, अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. सॅच्युरेटेड, अनसॅच्युरेटेड. येते का लक्षात? सॅच्युरेटेड म्हणलं ओके की फक्त सिंगल बॉन्डेड कंपाऊंड्स असतात ज्याच्यामध्ये कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असतो. अनसॅच्युरेटेड म्हणलं हे पुढे स्टडी करायचं आपल्याला हायड्रोकार्बन्समध्ये. अनसॅच्युरेटेड म्हणलं की काय, कार्बन कार्बन डबल बॉन्ड अँड ट्रिपल बॉन्ड. आलं लक्षात? ठीक आहे. मग हायड्रोकार्बन्समध्ये काय काय स्टडी करायचं आपल्याला पुढे जाऊन. ठीक आहे. अल्केन्स, अल्काइन्स अँड ॲरोमॅटिक कंपाऊंड्स. ठीक आहे. असे 4 कंपाऊंड्स आपल्याला पुढे जाऊन हायड्रोकार्बन्समध्ये स्टडी करायचं आहे. याच्यामध्ये फक्त काय असणार आहेत, कार्बन अँड हायड्रोजन. आणि त्याच्या रिॲक्शन जर पाहिलं आपण ओके, त्याच्यामध्ये बाळांनो अदर सुद्धा एलिमेंट्स येतात जसं की नायट्रोजन. ठीक आहे ना? ओके, ऑक्सिजन, हॅलाइड्स, ठीक आहे, सल्फर, असे अदर सुद्धा कंपाऊंड एलिमेंट्स येतात त्याच्यामध्ये. लक्षात आलं हे. येस, हायड्रोकार्बन कशाला म्हणायचं, कार्बन अँड हायड्रोजन कंटेनिंग कंपाऊंड्सला. क्लिअर? ठीक आहे. डेरिव्हेटिव्स ऑफ हायड्रोकार्बन्स. डेरिव्हेटिव्स कशाला म्हणाल, डेरिव्हेटिव्स ऑफ हायड्रोकार्बन. ठीक आहे. येस, तर डेरिव्हेटिव्स म्हणजे काय, डिराइव्ड फ्रॉम हायड्रोकार्बन पासून जे काही कंपाऊंड्स प्रिपेअर केले जातात
त्याला म्हणायचं येस डेरिव्हेटिव्ह ऑफ हायड्रोकार्बन. आता फॉर एक्झाम्पल सपोज CH3CH2Cl आहे. व्हॉट इज दिस? इथाइल क्लोराइड. इथाइल क्लोराइड. This ethyl chloride is the halogen derivative of ethane. इथेन म्हणजे काय? CH3CH3. हा इथेन आहे, हायड्रोकार्बन आहे, कार्बन हे हायड्रोजन कंटेनिंग कंपाऊंड. ठीक आहे, त्याच्यामधला एक हायड्रोजन कशाने रिप्लेस केलेला आहे? Cl हॅलोजननं. म्हणून त्याला म्हणायचं हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ हायड्रोकार्बन. म्हणजे काय? हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ इथेन. म्हणजे हायड्रोकार्बन पासून एखादी नवीन कंपाऊंड तयार केलं वळून ज्याच्यामध्ये कार्बन हायड्रोजन पेक्षा अदर एलिमेंट जर असेल तर त्याला म्हणायचं डेरिव्हेटिव्ह ऑफ हायड्रोकार्बन. येथे लक्षात हे सपोज अल्कोहोल आहे, अल्कोहोल दॅट इज सपोज C2H5OH. ठीक आहे, C2H6 मधनं एक हायड्रोजन रिप्लेस केला मग हा पण इथेनच आहे, हा पण इथेनच, बरोबर आहे ना? ओके, हा काय झाला मग? इथाइल अल्कोहोल. इथाइल अल्कोहोल इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ इथेन दॅट इज हायड्रोकार्बनचा डेरिव्हेटिव्ह. समजते का? ठीक आहे. फिनॉल. फिनॉल इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ ओके येस aromatic hydrocarbon. This is called as phenol. Phenol. अल्डिहाइड्स, कीटोन्स, कार्बोक्सिलिक ऍसिड्स हे सगळे काय आहेत बाळांनो? डेरिव्हेटिव्ह्ज ऑफ हायड्रोकार्बन्स. येते लक्षात हे? ठीक आहे. ऑर्गॅनिक केमिस्ट्री कशाला म्हणायचं? द स्टडी ऑफ हायड्रोकार्बन्स अँड देअर डेरिव्हेटिव्ह्ज. हायड्रोकार्बन्स कशाला म्हणाल? कंपाऊंड्स कंटेनिंग कार्बन अँड हायड्रोजन. ठीक आहे ना? ओके, हे एक्झाम्पल्स आहेत का हायड्रोकार्बनचे. डेरिव्हेटिव्ह्ज कशाला म्हणायचं? येस, जे हायड्रोकार्बन पासून कंपाऊंड तयार केले जातात अदर दॅन ओके कार्बन अँड हायड्रोजन त्याच्यामध्ये जर आयटम असेल तर त्याला म्हणायचं डेरिव्हेटिव्ह ऑफ हायड्रोकार्बन. समजलं हे? ठीक आहे. तर स्ट्रक्चरल रिप्रेझेंटेशन बघूया काय ऑर्गॅनिक कंपाऊंड्सचं. ठीक आहे, सुरुवातीला थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो, एकदा प्रॅक्टिस झाली वळण ओके तर सगळं समजायला लागेल तुम्हाला. ठीक आहे. येस, बघा स्ट्रक्चरल रिप्रेझेंटेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. स्ट्रक्चरल रिप्रेझेंटेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स कसं रिप्रेझेंट करायचं? ठीक आहे, नंबर ऑफ वेज आहेत त्याच्यामध्ये. लेविस स्ट्रक्चर्स, त्याच्यामध्ये एक आहे बाळांनो लेविस स्ट्रक्चर म्हणा किंवा लेविस रिप्रेझेंटेशन म्हणा. लेविस स्ट्रक्चर और लेविस रिप्रेझेंटेशन. ठीक आहे ना? लेविस डॉट स्ट्रक्चर. ठीक आहे, आणि दुसरा आहे लेविस डॅश स्ट्रक्चर. लेविस डॉट स्ट्रक्चर अँड लेविस डॅश स्ट्रक्चर. ठीक आहे ना? हे सुरुवातीला यूज केलं जायचं. ठीक आहे. सेकंड आहे कंडेन्स्ड स्ट्रक्चरल फॉर्म्युला. कंडेन्स्ड स्ट्रक्चरल फॉर्म. ठीक आहे. येस, त्याच्यामध्ये परत दोन आहेत. कंडेन्स्ड स्ट्रक्चरल फॉर्म्युला ए. ठीक आहे, आणि दुसरा आहे कंडेन्स्ड स्ट्रक्चरल फॉर्म्युला बी. ठीक आहे. येस, नेक्स्ट आहे थर्ड बॉन्ड लाईन फॉर्म्युला किंवा बॉन्ड लाईन रोटेशन म्हणा. बॉन्ड लाईन फॉर्म्युला. ठीक आहे, बॉन्ड लाईन फॉर्म्युला. नेक्स्ट आहे फोर्थ वेज डॅश फॉर्म्युला. वेज डॅश फॉर्म्युला. फिफ्थ आहे फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला.
फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. नेक्स्ट न्यूमन. ठीक आहे, न्यूमन शेवटी घ्या. सॉहर्स फॉर्म्युला. सॉहर्स फॉर्म्युला. and last one न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला. न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला. न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला. ठीक आहे ना. ओके, बघा लेविस, त्याच्यामध्ये लेविस डॉट स्ट्रक्चर आणि लेविस डॅश स्ट्रक्चर. नेक्स्ट आहे कंडेन्स स्ट्रक्चरल फॉर्म्युला, त्याच्यामध्ये दोन टाइप्स ए आणि बी. त्याच्यानंतर बॉन्ड लाईन फॉर्म्युला, देन वेज डॅश फॉर्म्युला, फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला, सॉहर्स प्रोजेक्शन फॉर्म्युला किंवा सॉहर्स फॉर्म्युला म्हणा, एस न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला. असे टोटल 7 वेज आहेत टू रिप्रेझेंट दी ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. ठीक आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट बघूया आपण लेविज रिप्रेझेंटेशन ऑर लेविज ओके स्ट्रक्चर्स. ठीक आहे. फर्स्ट घ्या लेविज रिप्रेझेंटेशन. किंवा त्यालाच लेविज स्ट्रक्चरल फॉर्म्युला सुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे. इन लेविज स्ट्रक्चरल फॉर्म्युला, ओके, 2 ways are there to represent the organic compounds, in which one is Lewis dot structure and second one is Lewis dash structure. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल मिथेन आहे CH4. ह्या मिथेनला वळानो ओके 2 वेनं लिहिता येतं. करेक्ट. एक तर काय कार्बन विथ 4 हायड्रोजन्स, ठीक आहे. द बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स आर शोन बाय द डॉट्स. असे डॉटनं काय केले जातात, बॉन्डिंग इलेक्ट्रॉन दाखवले जातात. त्याला म्हणायचं लेविज ओके एस डॉट स्ट्रक्चर. लेविज डॉट स्ट्रक्चर. ठीक आहे. येस. आता लेविज डॉटचं ओके डॅश मध्ये कन्वर्जन कसं करायचं. ठीक आहे. तर काय 2 इलेक्ट्रॉन्स आर कन्वर्टेड इंटू ए सिंगल डॅश. हे 2 इलेक्ट्रॉन जे आहेत ते काय सिंगल डॅश मध्ये कन्वर्ट करायचं. करेक्ट. लाईक दिस लेविज डॅश स्ट्रक्चर. डॅश स्ट्रक्चर. ह्याच्यावरून काय समजतं वळण आपल्याला, तर एका बॉन्डमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत लक्षात येते का. एका बॉन्डमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत हे कशावरून समजतं, लेविज डॉट अँड डॅश स्ट्रक्चरवरून. ठीक आहे. मग एका बॉन्डमध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात, 2 इलेक्ट्रॉन्स. येथे लक्षात. सपोज इथेन आहे C3H6. C3H6 is represented as carbon carbon single bond. ठीक आहे. These electrons are okay is in between hydrogen and carbon like this. प्रत्येक कार्बन वरती ओके 3 हायड्रोजन आहेत विथ 1 पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. लक्षात येते. प्रत्येक ठिकाणी काय एक पेअर आहे. एक इलेक्ट्रॉन कोणाचा, कार्बनचा असतो, एक इलेक्ट्रॉन हायड्रोजनचा. येते लक्षात. दिस इज लेविज डॉट स्ट्रक्चर. ठीक आहे. आता ह्या एक एक पेअरला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे, एस डॅश मध्ये. करेक्ट. कार्बन सिंगल बॉन्ड कार्बन, हायड्रोजन हायड्रोजन हायड्रोजन. This is called as Lewis dash structure. Lewis dot structure, Lewis dash structure. समजते का बाळांनो. ठीक आहे. येस. नेक्स्ट बघा. सपोज डबल बॉन्ड आहे. ठीक आहे. एकदम सिंपल कशामध्ये, जर तुम्हाला डॅश मध्ये दिलेलं असेल तर डॉट मध्ये करणं खूप सिंपल आहे. सपोज कार्बन डबल बॉन्ड कार्बन विथ 2 hydrogens on each carbon. That's given. Means this is C2H4 इथेन किंवा इथिलीन म्हणू शकता.
इथिन आहे. ठीक आहे, कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे. येस, हे डॉट मध्ये करणं खूप सिंपल आहे, बरोबर आहे ना. ओके, सी हियर कार्बन, ठीक आहे, एक पेअर झाली वळण, ही दुसरी पेअर. डबल बॉन्ड आहे म्हणजे दोन पेअर्स असणार आहेत. ठीक आहे ना. ओके, हायड्रोजन आणि कार्बन मधली ही पेअर असणार आहे. करेक्ट. दिस इज लेविज डॉट स्ट्रक्चर. ट्रिपल बॉन्ड जर असेल, सी ट्रिपल बॉन्ड सी, एच एच, दिस इज ऍसिटिलीन. ठीक आहे, C2H2 ऍसिटिलीन. ठीक आहे, इट कॅन बी रिप्रेझेंटेड एज ओके लाईक दिस. ठीक आहे ना, हे डॅश स्ट्रक्चर आहे. डॉट स्ट्रक्चर मध्ये कसं लिहाल, एच सिंगल, ओके एस इलेक्ट्रॉन पेअर कार्बन. ठीक आहे, आता इथं 3 बॉन्ड्स आहेत. इट मीन्स किती पेअर्स असणार आहेत, 3 पेअर्स, 1 2 3. करेक्ट, कार्बन, इट इज सिंगल हायड्रोजन. दिस इज डॉट स्ट्रक्चर अँड दिस वन इज अ डॅश स्ट्रक्चर. येते लक्षात. हे तुम्ही ऑलरेडी स्टडी केलेले कुठे, 10th मध्ये. ठीक आहे, सपोज कार्बोनिल कंपाऊंड आहे. ठीक आहे, H2C डबल बॉन्ड O, किंवा ह्याला असं लिहूया, C डबल बॉन्ड O H H. दिस इज फॉर्माल्डिहाइड. फॉर्माल्डिहाइड. इट कॅन बी रिप्रेझेंटेड ॲज, हे कुठलं स्ट्रक्चर आहे, डॅश स्ट्रक्चर आहे, बरोबर आहे ना, डॅश फॉर्म्युला. ठीक आहे, येस. डॉट फॉर्म्युला कसा लिहाल, कार्बन विथ 2 pairs of electrons in between oxygen and carbon, one okay single pair in between hydrogen and carbon, another single pair in between okay hydrogen and carbon. This is a dot structure. आलं का लक्षात. म्हणजे सिंगल बॉन्ड असेल तर काय दाखवायचं, एक पेअर दाखवायची इलेक्ट्रॉनची. आलं लक्षात. डबल बॉन्ड असेल तर 2 पेअर दाखवायच्या, ट्रिपल बॉन्ड असेल तर 3 पेअर दाखवायच्या. ठीक आहे, दिस इज लेविज रिप्रेझेंटेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. आलं लक्षात हे. ठीक आहे, सेकंड घ्या आता, कंडेन्स स्ट्रक्चरल फॉर्म्युला. कंडेन्स्ड स्ट्रक्चरल फॉर्म्युला. इन शॉर्ट CSF घ्या, कंडेन्स स्ट्रक्चरल फॉर्म्युला. त्याच्यामध्ये 2 टाइप्स. ठीक आहे, कंडेन्स स्ट्रक्चरल फॉर्म्युला A अँड कंडेन्स स्ट्रक्चरल फॉर्म्युला B. ठीक आहे ना. येस, आता कंडेन्स स्ट्रक्चरल फॉर्म्युला A मध्ये काय करायचं वळणं, आपल्याला कार्बन कार्बन बॉन्ड जो आहे तो रिमेन ठेवायचा आहे, आणि कार्बन तिथं जो कंडेन्स स्ट्रक्चरल फॉर्म्युला B आहे तिथं कार्बन कार्बन ॲज वेल ॲज कार्बन हायड्रोजन बॉन्ड ऑल ओमिट करायचं आहे. ठीक आहे, इथं असं लिहा, ओके ऑल बॉन्ड्स आर ओमिटेड, ओके एक्सेप्ट कार्बन कार्बन अँड कार्बन फंक्शनल ग्रुप, ओके येस बॉन्ड्स. ऑल बॉन्ड्स आर ओमिटेड एक्सेप्ट कार्बन कार्बन बॉन्ड, ओके अँड कार्बन फंक्शनल ग्रुप बॉन्ड. हिअर ऑल बॉन्ड्स आर ओमिटेड. काय सांगायचं इथं, ऑल बॉन्ड्स आर ओमिटेड. ते कुठले असतील, कार्बन कार्बन असतील, कार्बन हायड्रोजन असतील, कार्बन फंक्शनल ग्रुप असतील. ठीक आहे ना. काही एक्झाम्पल्स बघूया आपण. सपोज दिस इज सपोज दिस वन इज CH3, ओके असं लिहूया आपण. हा मोलिक्युलर फॉर्म्युला आहे C2H6. व्हॉट इज दिस मोलिक्युलर फॉर्म्युला, C2H6. इट कॅन बी रिप्रेझेंटेड ॲज ओके CH3. ठीक आहे, आता हायड्रोजनला इथं लिहा, ओके किंवा असं पण लिहू शकताय CH3. कार्बन कार्बन बॉन्ड दाखवायचं म्हणून लिहिलं, तसं पण लिहू शकता, काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे ना. ओके, इथं काय दाखवलंय आपण, कार्बन कार्बन बॉन्ड दाखवलेला आहे. ठीक आहे, कंडेन्स स्ट्रक्चरल फॉर्म्युला B मध्ये ओके ऑल बॉन्ड्स आर ओमिटेड. दिस इज ओके कंडेन्स स्ट्रक्चरल फॉर्म्युला B. येते का लक्षात. ठीक आहे, किंवा त्यालाच असं पण लिहू शकतो आपण CH3 टेकन ट्वाइस. ठीक आहे ना. ओके, पण हा जनरली यूज केला जात नाही, हा यूज केला जातो CH3. ठीक आहे, सपोज C3H8 आहे, C3H8. In condensed structural formula A, it is represented as CH3
CH2 CH3. ठीक आहे ना. ओके, कधी लक्षात ठेवायचं, स्ट्रक्चर ज्यावेळेस लिहितो ना ऑर्गॅनिक कंपाऊंडचं आपण, त्यावेळेस कार्बनची व्हॅलन्सी किती असली पाहिजे, 4 असली पाहिजे. ती पुढे स्टडी करायचं आपल्याला. कार्बनची व्हॅलन्सी किती, 4, म्हणजे त्याच्यावरती किती बॉन्ड असले पाहिजेत, 4 बॉन्ड असले पाहिजेत, इन्क्लुडिंग येस सिंगल बॉन्ड असतील तर 4 बॉन्ड्स असणार, डबल बॉन्ड असतील तरी ओके 4 बॉन्ड असले पाहिजेत, ट्रिपल बॉन्ड असेल तरी 4 बॉन्ड असले पाहिजेत. लाईक दिस. हा डबल बॉन्डसाठी इथं सुद्धा 4 बॉन्डच आहेत. डबल बॉन्ड असेल तरी, ट्रिपल बॉन्ड जरी असेल ओके तरी काय 4च बॉन्ड असले पाहिजे. हे नोट करून ठेवा कुठे. सिंगल बॉन्डसाठी, डबल बॉन्डसाठी आणि ट्रिपल बॉन्डसाठी. ठीक आहे. कार्बनची व्हॅलन्सी ऑलवेज किती असते, 4. समजलं का हे. ठीक आहे. CH3 CH2 CH3 काय दाखवलं आपण, कार्बन कार्बन बॉन्ड दाखवले. ठीक आहे. इथे दाखवायची गरज आहे का, नाही. ठीक आहे. इट कॅन बी रिप्रेझेंटेड ॲज CH3 टेकन ट्वाइस. काय केलं मी, ह्या कार्बनवरचे जे 2 ग्रुप आहेत ते काय आहेत, सेम आहेत. सेम असल्यामुळं बाळांनो ओके एक काय घेतलं, त्या दोन्ही ग्रुप्सला ओके टेकन ट्वाइस घेतलं. 2 ग्रुप्स आर ओके येस टुगेदर लिहिलं. लक्षात येते ना. ठीक आहे. नेक्स्ट बघा, C4H10. C4H10. ठीक आहे. इट कॅन बी रिप्रेझेंटेड ॲज CH3 CH2 CH2 CH3. हा एक अल्केन आहे. ठीक आहे ना, त्याचं रिप्रेझेंटेशन आहे ते, किंवा त्यालाच असं पण रिप्रेझेंट करू शकता. ठीक आहे. ते एकमेकाचे असे आयसोमर्स आहेत, 2 वेळेला रिप्रेझेंट करू शकता. ठीक आहे ना. येस. बघा CH3 ज्यावेळेस तुम्हाला व्हॅलन्सी येईल ना त्यावेळेस तुम्हाला समजेल की बाबा कार्बनची व्हॅलन्सी कसं लिहायचं, हायड्रोजन कसं लिहायचे. फक्त आता रिप्रेझेंटेशन बघा. ठीक आहे. CH3 CH2 CH2 CH3 काय ठेवले आपण, एक एक बॉन्ड ठेवलेलं आहे कार्बनमध्ये फक्त. ठीक आहे ना. ओके, इथं सुद्धा कार्बन कार्बनमध्ये बॉन्ड ठेवलेला आहे. ठीक आहे. हा इथं काय करायचं, एक्सक्लूड करायचा आहे. ठीक आहे. ओके, तो कसा कराल बघा. येस CH3. ठीक आहे. ओके CH2 टेकन ट्वाइस. पुढं काय आहे, CH3. कसं लिहायचं बघा. येस, हा जो कंटिन्युअस ओके ग्रुप आलेला आहे CH2 CH2 त्याला काय केलं आपण, एकच लिहिलं CH2 टेकन ट्वाइस. 2 वेळेस आहे म्हणून काय करायचं, ट्वाइस घ्यायचं. ठीक आहे. येस. आता ह्या ग्रुपवरती बघा ओके CH वरती बाळांनो 3 ग्रुप्स आहेत म्हणून ह्याला असं लिहू शकताय CH3 टेकन ट्वाइस. आलं लक्षात. हा कंडेन्स स्ट्रक्चरल फॉर्म्युला A, कंडेन्स स्ट्रक्चरल फॉर्म्युला B. ठीक आहे. नेक्स्ट बघा, सपोज CH3 किंवा असं लिहा त्याला C5H12 हा मोलिक्युलर फॉर्म्युला आहे. ठीक आहे. आता कंडेन्स स्ट्रक्चरल फॉर्म्युला किती लिहू शकता बघा ह्या केसमध्ये, पॉसिबिलिटी एक CH3 CH2 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 CH3. ठीक आहे. थोडंसं इथं घेतो मी, दोन्ही फॉर्म्युलेस लिहायचे आहेत ना. C5H12. ठीक आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट CH3 CH2 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 CH3 हा एक झाला. दुसरा वे बघा काय आहे, CH3 CH3 ब्रँचिंग फॉर्म मध्ये लिहिलं. हे पुढे समजेल तुम्हाला, डोंट वरी. ठीक आहे. आणि थर्ड काय आहे बळानो, हे आयसोमरिझम मध्ये समजेल तुम्हाला. ठीक आहे. CH3 ह्या तिन्हीचा मोलिक्युलर फॉर्म्युला काय आहे, सेम आहे. ठीक आहे ना. ओके, आता ह्याला काय करूया आपण, कंडेन्स्ड फॉर्म्युला B मध्ये प्रत्येक ठिकाणी कार्बन कार्बन बॉन्ड दाखवलेला आहे. नाही समजत असेल ओके तरी काय करायचं तुम्हाला, असंच हे फक्त लक्षात ठेवत जायचं आहे. ठीक आहे ना. ओके, फक्त थोडंसं प्रॅक्टिस करायचं आहे. ओके, हे तुम्हाला पुढे पुढे समजेल. आता एक स्ट्रक्चर असं लिहिलंय मी, दुसरं स्ट्रक्चर असं लिहिलंय, तिसरं स्ट्रक्चर असं लिहिलंय. ह्या तिन्हीचा मोलिक्युलर फॉर्म्युला सेमच आहे. नंबर ऑफ कार्बन्स आणि नंबर ऑफ, फक्त तुम्हाला ऑब्झर्व काय करायचं त्याच्यामध्ये, कार्बनची व्हॅलन्सी काय आहे. आता ज्यावेळेस तुम्ही कंप्लीट स्ट्रक्चरल फॉर्म्युला लिहाल याचा, ठीक आहे ना. ओके, त्यावेळेस आणखीन समजेल तुम्हाला. ठीक आहे. येस. सी हिअर आता हे तिन्ही ग्रुप्स कसे आहेत, 1 2 3 सेम आहेत ना इन बिटवीन. ओके, CH3 अँड CH3 किती असतील, 3 सॉरी CH2 टेकन थ्राइस CH3. ह्या 2 ग्रुपमध्ये वळणं हे 3 ग्रुप्स कसे आहेत, सेम आहेत म्हणून त्याला काय केलं, एकत्र लिहिलं.
CH3 टेकन थ्राईस म्हणजे काय 3 ग्रुप्स. ओके, आता हे कसं लिहाल बघा, CH वरती काय आहेत 2 CH3 आहेत. CH3 टेकन ट्वाइस, पुढं CH, पुढं CH2 CH3. दिस इज कंडेन्स्ड फॉर्म्युला P. इथे लक्षात. आता ह्या कार्बनवरती 3 ग्रुप सेम आहेत ना, ओके सॉरी 4 ग्रुप सेम आहेत ना, कसं लिहाल CH3 टेकन 4C, CH3 टेकन 4C. ठीक आहे. आणखीन एक त्याच्यामध्ये हेडिंग द्या बाळांनो. ओके, कंप्लीट स्ट्रक्चरल फॉर्म्युला त्याच्याच साईडला, कंडेन्स स्ट्रक्चरल फॉर्म्युलाच्या नंतर कंप्लीट स्ट्रक्चरल फॉर्म्युला एक हेडिंग द्या. ठीक आहे, येस दिला. घ्या पुढे. आता हे समजले ना? ठीक आहे. अजून तुम्हाला ओके रिप्रेझेंटेशन समजलं नसेल मे बी, कार्बनची व्हॅलन्सी वगैरे समजली पाहिजे. 10th ला झालेलं आहे हे. येस, कंप्लीट स्ट्रक्चरल फॉर्म्युला. ठीक आहे, कंडेन्स स्ट्रक्चरल फॉर्म्युला कसं लिहायचं हे नोन आहे तुम्हाला ऑलरेडी. ठीक आहे, तरी बघूया आपण स्लोली 1 बाय 1. कंप्लीट स्ट्रक्चरल फॉर्म्युला त्या लिस्टमध्ये आपण दिलेलं नाही आहे. ओके येस, नोट करा. कंप्लीट स्ट्रक्चरल फॉर्म्युला, कंप्लीट स्ट्रक्चरल फॉर्म्युला. आता हे सिंपल आहे एकदम. ठीक आहे, कसं लिहायचं बघा. सपोज मिथेन दिलेला आहे CH4. इन कंप्लीट स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑल बॉन्ड्स आर शोन. ठीक आहे, येस. आता मात्र तुम्हाला इथं प्रॅक्टिस होऊन जाईल की बाबा येस बॉन्ड्स कसं लिहायचे. कार्बनवरती किती बॉन्ड आले पाहिजेत 4, म्हणजे कार्बनची व्हॅलन्सी 4 सॅटिस्फाय झाली पाहिजे. ठीक आहे, सियर कार्बनवरती किती हायड्रोजन आहेत 4 आहेत. सो इट कॅन बी रिटन ॲज H H H H. दिस इज कॉल्ड एज अ कंप्लीट स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ मिथेन. मिथेन, ठीक आहे ना. ओके, दुसरा बघा C2H6. C2H6. आता लिहायचं कसं बघा. ठीक आहे, 2 कार्बन आहेत ना, अगोदर काय करा, कार्बन सिंगल बॉन्ड कार्बन असं लिहा. कार्बन सिंगल बॉन्ड कार्बन. बाळांनो हे तर नोन आहे तुम्हाला. अल्केन, अल्कीन, अल्काईन, बरोबर आहे ना. ओके, अल्केन, अल्कीन, अल्काईन्सचा फॉर्म्युला नोन आहे तुम्हाला ऑलरेडी. ठीक आहे ना. CnH2n+2 म्हणजे अल्केन, CnH2n म्हणजे अल्कीन, आणि काय CnH2n-2 म्हणजे काय अल्काईन. करेक्ट. ठीक आहे. आता 2 कार्बन आहेत ना, अगोदर कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड लिहिला. हा फॉर्म्युला कशाचा आहे हे पण लक्षात आलं पाहिजे तुमच्या. हा कशाचा फॉर्म्युला, अल्केनचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे ना. नंबर ऑफ हायड्रोजन किती आहेत 6 आहेत. ठीक आहे, येस. आता ह्या कार्बनवरती ऑलरेडी 1 बॉन्ड आहे ना. ओके, ऑदर बॉन्ड घ्या. आता किती बॉन्ड झाले टोटल 4 झाले, म्हणजे किती हायड्रोजन लिहाल 3 हायड्रोजन्स. रिमेनिंग 3. ठीक आहे ना. ओके, आर रिटन ऑन दिस कार्बन लाईक दिस. समजलं का. अगोदर कार्बन कार्बन बॉन्ड, त्याच्यानंतर मग त्याची व्हॅलन्सी सॅटिस्फाय करायची बाय 4. लक्षात येते. नेक्स्ट बघा C3H8. C3H8 3 कार्बन आहेत आणि काय 8 हायड्रोजन. कुठला फॉर्म्युला आहे CnH2n+2चा फॉर्म्युला, म्हणजे काय अल्केनचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे, 3 कार्बन्स आहेत ना, म्हणून काय C3H. ठीक आहे, इथं काय लिहाल आता 2 × 3 बरोबर आहे ना, +2. या फॉर्म्युल्यामध्ये बसवलं. N म्हणजे काय आहे इथं नंबर ऑफ कार्बन्स. समजलं. 3 2 × 3 म्हणजे 6 +2 8. अल्केनचा फॉर्म्युला आहे. कसं लिहाल अगोदर, फर्स्ट ऑफ ऑल राईट डाऊन दी कार्बन्स 1 2 3. ठीक आहे ना. लेट्स ऑन सॅटिस्फाय द व्हॅलन्सी. आता एक व्हॅलन्सी सॅटिस्फाय ऑलरेडी, 3 व्हॅलन्सीज सॅटिस्फाय करा. इथं बाळांनो 2 व्हॅलन्सीज सॅटिस्फाय आहेत, रिमेनिंग काय 2 व्हॅलन्सीज. इथं एक सॅटिस्फाय आहे, येस, रिमेनिंग 3 व्हॅलन्सीज. झाले का. 3 कार्बन्स अँड 8 हायड्रोजन्स. मला लक्षात आहे. ठीक आहे. सपोज तुम्हाला असं दिलं N ब्युटेन. N ब्युटेनसाठी कंप्लीट स्ट्रक्चरल फॉर्म्युला लिहा. ठीक आहे. N ब्युटेनसाठी ओके स्ट्रक्चर तुम्हाला नोन आहे CH3. हा कंडेन्स स्ट्रक्चरल फॉर्म्युला आहे. दिस इज कंडेन्स स्ट्रक्चरल फॉर्म्युला. करेक्ट. आता ब्युटेन म्हटलं की 4 कार्बन. ठीक आहे ना. ओके 1 2 3 4 दिला का आपल्याला N ब्युटेन म्हणजे स्ट्रेट चेन आहे तो. आयसोब्युटेन म्हणलं ओके तर काय असतो तो आयसोब्युटेन. सपोज आयसोब्युटेन.
ठीक आहे ना, एक एक टर्म इंट्रोड्यूस व्हायला लागले, डोंट वरी. ठीक आहे. एन ब्युटेन म्हणजे स्ट्रेट चेन असतो, आयसोब्युटेन म्हणजे काय असतो, ब्रँच्ड असतो. सेकंड कार्बन वरती बनवणं काय असतं, मिथाइल ग्रुप, लाईक दिस. ठीक आहे. CH3 CH CH3 अशी जर सिस्टीम असेल तर म्हणायचं आयसो. 4 कार्बन आहेत म्हणून ब्युटेन, आयसोब्युटेन. करेक्ट. आता दिलंय आपल्याला एन ब्युटेन. एन ब्युटेनसाठी काय करायला होतं, ओके, फर्स्ट ऑफ ऑल राईट डाऊन दी स्ट्रेट चेन ऑफ कार्बन. करेक्ट. ठीक आहे. आता टर्मिनल कार्बनला रिक्वायरमेंट किती आहे, 4 बॉन्डची रिक्वायरमेंट आहे. मिड कार्बनला 2 बॉन्डची रिक्वायरमेंट, मिड कार्बनला 2 बॉन्डची रिक्वायरमेंट आणि टर्मिनल कार्बनसाठी परत 3 बॉन्डची रिक्वायरमेंट आहे. आलं लक्षात. ठीक आहे. आता व्हॅलेन्सी सॅटिस्फाय आहे का, येस डेफिनेटली. काय करायचं, हायड्रोजन. राईट डाऊन दी हायड्रोजन्स ऑन ईच कार्बन वॉट एव्हर रिक्वायर्ड. आलं लक्षात हे. ठीक आहे. आयसोब्युटेन, आता हे पण लिहू शकता तुम्ही, येस, ॲज इट इज कार्बन्स लिहा अगोदर, 1 2 3 हेअर ऑल्सो 4. आलं लक्षात. ठीक आहे. आता ह्या कार्बनसाठी एक व्हॅलेन्सी सॅटिस्फाय ऑलरेडी, ओके, अदर 3 आर हायड्रोजन्स. इथं 3 सॅटिस्फाय आहेत, अदर इज येस हायड्रोजन. इथं 1 आहे, अदर आर हायड्रोजन, लाईक दिस. समजलं. दिस इज कंप्लीट स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ ब्युटेन. क्लिअर आहे. येस. सपोज अल्कोहोल आहे, C2H5OH, C2H5OH. आता कसं लिहायचं बघा, C2H5OH म्हणले ना, येस, 2 कार्बन्स आहेत, अगोदर 2 कार्बन्स लिहा, त्याच्यानंतर कुठल्याही एका कार्बनवरती ऑक्सिजन लिहा, ऑक्सिजन. ठीक आहे ना, ओके. ऑक्सिजनची व्हॅलन्सी 2 असते. ऑक्सिजनची किती व्हॅलन्सी, 2. आता अल्कोहोल म्हणलं की एक एक हायड्रोजन कुठं असतो, डेफिनेटली येस ऑक्सिजनवरती. अल्कोहोल म्हणजे OH असतो तिथं. आलं लक्षात. आता रिमेनिंग व्हॅलन्सी सॅटिस्फाय करा. कार्बनची किती आहे, येस 4 व्हॅलन्सी, इथं 2 आहे ऑलरेडी, येस. परत 2 व्हॅलन्सी सॅटिस्फाय करा बाय युझिंग हायड्रोजन्स. किती हायड्रोजन्स आहेत टोटल, 5 हायड्रोजन्स. अंडरस्टूड. ठीक आहे. दिस इज द कंप्लीट स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ येस इथाइल अल्कोहोल, इथेनॉल. समजलं बाळांनो हे. ठीक आहे. काय आता होमवर्कसाठी घ्या. CH3 CH डबल बॉन्ड CH CH3 काय लिहायचं, कंप्लीट स्ट्रक्चरल फॉर्म्युला. ऑलरेडी दिलेले आहेत हायड्रोजन, फक्त काय करायचे, बॉन्डच्या फॉर्ममध्ये लिहायचे तुम्हाला. ठीक आहे. ट्राय करा, नेक्स्ट लेक्चरमध्ये सांगतो तुम्हाला मी. ठीक आहे. नेक्स्ट बघा, HC ट्रिपल बॉन्ड CH. ठीक आहे. थर्ड C6H6 C6H6 किंवा अगोदर काय करा, C6H12 घ्या. ठीक आहे. फोर्थ C6H6. हे नोन आहे बघा ना तुम्हाला, झालेलं आहे 10वीला. ठीक आहे ना, परत एकदा लिहायचं आहे. नेक्स्ट C2H4 C2H4. फिनॉल. कंप्लीट स्ट्रक्चरल फॉर्म्युला लिहायचा आहे फिनॉलचा. फिनॉल ट्राय करा, येत नसेल तरी सुद्धा. ठीक आहे. फिनॉल. त्याच्यानंतर ॲनिलीन. ॲनिलीन शोधून लिहा, ॲनिलीनचं स्ट्रक्चर काय आहे. ठीक आहे ना. ओके. फिनॉल, ॲनिलीन. ठीक आहे. त्याच्यानंतर ॲसिटिक ॲसिड. ॲसिटिक ॲसिड कंप्लीट स्ट्रक्चरल फॉर्म्युला लिहायचा आहे. ठीक आहे ना. किती झाले टोटल, 5 6 7 8. क्लिअर. ठीक आहे. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ओके पुढचे बॉन्ड लाईन फॉर्म्युला स्टडी करूया. ठीक आहे. आणि इंटर कन्व्हर्जन स्टडी करूया. कंडेन्स स्ट्रक्चरल फॉर्म्युला 2, ओके, येस कंप्लीट स्ट्रक्चरल फॉर्म्युला, त्याच्यानंतर बॉन्ड लाईन फॉर्म्युला, हे इंटर कन्व्हर्जन पण आलं पाहिजे. सुरुवातीला थोडंसं हार्ड वाटेल, ओके, नंतर सिंपल होत जातील गोष्टी. ठीक आहे. कार्बनची व्हॅलन्सी लक्षात ठेवा, 10thला पण झालेलं आहे. ठीक आहे. थोडंसं 10चा पार्ट रिवाइज करून घ्या आता. क्लिअर. टुडे विल स्टॉप हिअर. ऑल द बेस्ट.